आज जो अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जातोय, परंतु सातत्याने 10 वर्षापासून ज्या अपेक्षांनी लोकांनी या भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशामध्ये दिलं, परंतु 10 वर्षामध्ये कोणाचीही अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही. आणि म्हणून आजचा जो अर्थसंकल्प होतो, या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सर्वसामान्यांचा विचार केलेला अर्थसंकल्प होईल असं मला काही वाटत नाही. एक मुद्दा आहे, तुम्ही शिक्षक प्रणास राहिलेले आहात. शिक्षणाच्या संदर्भात शिक्षण आणि त्याचबरोबर तुम्ही आदिवासी भागात येतात. तुम्हाला काय वाटतं की दोन्ही सेक्टर जे आहेत हे मार्गी आहेत आणि यामध्ये जर आपण जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आपण जागतिक आर्थिक महासत्ता होणार नाही. या दृष्टिकोनातून तुमच्या भागामध्ये सतत काय विकास होणं अपेक्षित आहे? कालच अभिभाषणामध्ये राष्ट्रपती महोदय बोलल्या की जगामधली तिसरी अर्थव्यवस्था भारत देश बनतोय, परंतु जर ग्रामीण भागामध्ये किंवा मी ज्या आदिवासी भागाचं नेतृत्व करतो त्या भागामध्ये आज जरी बघितलं तर पिण्यासाठी पाणी नाही आहे, शेतीसाठी पाणी नाही आहे किंवा मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांचं स्थलांतर होतं आहे, शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाही, आरोग्याच्या सुविधा नाही आहे आणि मोठी हेळसांड आदिवासी बांधवांची राज्यातील सर्वच म्हणजे माझ्या मतदारसंघातील असेल किंवा राज्यामध्ये जो मागास भाग आहे किंवा आदिवासी भाग आहे या भागांची ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करते असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करायचा ठरला तर 10 वर्षापासून माझा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, परंतु कांद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यावरती अन्याय केला जातोय. निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना कसा कमीत कमी भाव मिळेल ही सरकारची धोरणं सातत्याने दिसत आहे आणि त्याचा परिणाम हा नक्कीच सर्वसामान्य जनतेवरती, ग्रामीण जनतेवरती होतोय आणि म्हणून ग्रामीण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असावा अशी माझी अपेक्षा आहे. एक प्रश्न आहे की कांद्याला जर एमएसपी दिला तर किमान भाव आल्यानंतर जगामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने भाव कमी होतात, कधी शेतकऱ्याला कांदा रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते, तर एमएसपी देण्यात यावं का अशी काही घोषणा शेतकऱ्यांच्या समोर व्हावी हे तुमची मागणी असेल? शेतकरी सातत्याने MSPची मागणी करताय की जो उत्पादन खर्च आहे त्या उत्पादन खर्चाच्या 1.5 कांद्याला भाव मिळाला पाहिजे, परंतु सरकार देत नाही आहे. उलट शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठंतरी भाव मिळायला लागला की सरकार लगेच निर्यात बंदी करतं. पाठीमागे निर्यात बंदी केली, 40% निर्यात शुल्क आकारलं, 20% केलं. आता सातत्याने शेतकरी मागणी करतोय की 20% सुद्धा निर्यात शुल्क ठेवू नये, कारण आज जर बघितलं तर 1000-1200 रुपयांनी कांदा विकला जातोय आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार की सातत्याने अन्याय करत आहे की शिक्षणावरती 6% खर्च अपेक्षित असताना आज तो शिक्षणावरती खर्च देखील 2.5%च्या जवळपास आलेला आहे. म्हणजे जे शिक्षण हे खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाचं माध्यम आहे, त्याच शिक्षणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.